14,000 कोटी खर्च केलेल्या कोस्टल रोडला तडे गेलेले आहेत। कोस्टल रोडला तडे गेल्यामुळे आता हाजी अली ते वरळी पर्यंतच्या रोडवरती पॅच वर्क करण्यात आलेला आहे। पॅच वर्क केलेला व्हिडिओ सध्या आपण साम टीव्हीवरती पाहतोय। हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। पीएमओ कडून सुद्धा तात्काळ याची दखल घेण्यात आलेली आहे। सरकारनेही बीएमसी कडून याबाबत स्पष्टीकरण मागितलेलं आहे। हा व्हिडिओ सध्या साम टीव्हीवरती आपण पाहतोय। कोस्टल रोडला तडे गेले आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती सविस्तर माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। थेट जाऊयात गिरीश। मुंबईकरांसाठीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोड तडे गेल्याची हे आता एक व्हिडिओ आहे तो समोर येतोय। हाजी अलीच्या दिशेने जो रस्ता उतरतो कोस्टल रोड त्या ठिकाणी हे तडे गेलेले आहेत आणि त्यावर पॅच मारलेले आणि याची दखल पीएमओने घेतलेली आहे। याशिवाय सरकारने देखील पालिकेकडे या संदर्भातील प्रश्न उपस्थित केलेले आहेत। जेव्हा कोस्टल रोड पहिला फेज सुरू झालेला होता त्यावेळी गळती देखील सुरू झाले होते। यावरून देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले होते। त्यानंतर आता हे एक वर्ष देखील पूर्ण झालेलं नाही। हा रस्ता पूर्णपणे सुरू होऊन आणि अशा पद्धतीने तडे गेल्याने बांधकामावर एकंदरीत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पीएमओने याची गंभीर दखल घेतल्यानंतर आता बीएमसी याकडे कशा पद्धतीने उत्तर देते, नेमकं कशामुळे तडे गेलेत याबाबतचं उत्तर पालिका काय देते हे देखील पाहावं लागेल। मात्र 14,000हून अधिकचा कोटींचा खर्च या कोस्टल रोडवर करण्यात आलाय, परंतु अशा स्थितीत देखील या ठिकाणी या कोस्टल रोडवर तडे गेलेले आहेत। कोस्टल रोड भुयारी मार्गात देखील पाणी गळती होती सुरुवातीला, त्यानंतर आता हे अशा पद्धतीने तडे गेल्याने एकंदरीत या बांधकामावर देखील आता प्रश्न उपस्थित झालेत। नक्कीच गिरीश, आपण पाहतोय की 14,000 कोटी छोटी रक्कम नाहीये आणि अशात एक वर्षही होत नाही तोच तडे गेलेले प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मात्र पुढची कारवाई कशी होऊ शकते, कंत्राटदाराला सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात का, महापालिकेचा याच्यावरती काय स्टँड असू शकतो? नक्कीच अशा पद्धतीने जेव्हा सुरुवातीला या ठिकाणी जे भुयारी मार्गात जेव्हा गळती झाली होती त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पाहणी केलेली होती। त्यानंतर मग त्या ठिकाणी पॅच लावण्यात आलेले होते, त्यावर कारणं वेगवेगळे देण्यात आले। मात्र आता अशा पद्धतीने थेट जो रस्ता एक वर्षही पूर्ण झालेला नाही आणि अशा स्थितीत जेव्हा पॅच तडे गेलेले आहेत आणि त्यावर पॅच केला जातोय, एक अत्यंत गंभीर असे हे प्रकरण आहे। ज्या पद्धतीने तुम्ही 14,000हून अधिकचा कोटीचा खर्च या रस्त्यांवर करताय, अशा स्थितीत जर बांधकाम ज्यांच्याकडे कंत्राट दिलेलं आहे ते जर अशा पद्धतीने अशा कारभार करत असतील तर नक्कीच या बांधकाम जे व्यावसायिक आहेत त्यांच्यावर देखील कारवाई केली जाऊ शकते, त्यांना देखील प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात। त्यामुळे सरकार म्हणून याकडे काय यावर प्रतिक्रिया करणार आहे, काय त्यावर कारवाई करणार हे देखील पाहावं लागेल। पालिका आयुक्त पालिका प्रशासन काय बोलते हे देखील पाहावं लागेल। मात्र नक्कीच याची पाहणी हे पालिका प्रशासन करणार आहेत, कारण पीएमओने याची गंभीर दखल घेतल्यानंतर पालिका प्रशासनाने देखील यावर स्पष्टीकरण देत तडे गेल्यामुळे आम्ही या पद्धतीचे पॅच मारलेला असं एक उत्तर सुरुवातीला प्राथमिकरित्या दिलेलं आहे। मात्र अशा पद्धतीने तडे जातातच कसे हा प्रश्न आहे, त्यामुळे त्यावर आता काय प्रश्न उपस्थित करतात आणि ज्यांना हे कंत्राट दिलंय ते नेमकं यावर काय स्पष्टीकरण देणार आहेत हे देखील पाहावं लागेल। मात्र सद्यस्थितीत पालिकेकडून फक्त एवढंच सांगण्यात आलेलं आहे की हे तडे गेले त्यामुळे आम्ही पॅच मारलेला आहे। धन्यवाद गिरीश, अगदी सविस्तर अपडेट या प्रकरणासंदर्भात आपण दिलेली आहे। वेळोवेळी याची अपडेट आपल्याकडून घेत राहू। तुर्तास हा व्हिडिओ आपण साम टीव्हीवरती पाहतोय। कोस्टल रोडचा हा व्हिडिओ आहे। महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ज्या कोस्टल रोडला पाहिलं जातं त्याच रोडला एकही वर्ष होत नाही तोच तडे गेलेत आणि म्हणून प्रश्न उपस्थित केला जातोय। तर 14,000 कोटी रुपयांमध्ये हा कोस्टल रोड तयार करण्यात आला होता, त्याला आता तडे गेले आहेत। हाजी अली ते वरळी दरम्यानचा हा भाग जो आहे तो या तड्यांमुळे प्रभावित झालेला दिसतोय। पंतप्रधान कार्यालयाकडून आता मुख्य सचिवांकडून सुद्धा याची माहिती मागवलेली गेली आहे, कारण की हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। सरकारनं सुद्धा बीएमसी कडून याचं स्पष्टीकरण मागितलेलं आहे। कोस्टल रोडला तडे गेल्यामुळे हाजी अली ते वरळी पर्यंतच्या रोडवरती हे पॅच वर्क झालेलं आता पाहायला मिळत आहे।